लोकांनी इथे कॅम्पमध्ये भरलेली आणि मग एकाला तो सांगायला लागला कॅम्प कॅन्सल झालाय कॅन्सल. आता तू लोकांना जातो ना म्हणजे लोकांनी इकडून घुसवलेलं उलट कन्व्हेन्स करताय लोकांना पब्लिकच्या मनावर आहे ना सर. अरे पब्लिकच्या दबावानुसार कॅन्सल करायला लागला कॅम्प आजचा. ठीक आहे काही तर नाही ना गर्दी कमी करा गरीब माणसाला धान्य आपण किती दिवसापासून धान्य मिळत नाही तुम्हाला? दाखवा सर. काय झालं की आज या ठिकाणी कॅम्पचं नियोजन करण्यात आलं होतं. रेसलिंग कॅम्प रद्द झालेला आहे. आता लोकांची खूप अशी गर्दी या ठिकाणी आहे. काय सांगाल नेमकं सर? आज आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून वरणगाव शहरामध्ये ज्यांना धान्य मिळत नाही, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही किंवा रेशन संबंधीचे 12 आकड्यानं अंकी नंबर त्याच्यावर नाही, अशा रेशनच्या संदर्भामध्ये ज्यांच्या समस्या वरणगावकरांच्या मोठ्या प्रमाणात आता गर्दी बाजूनी एवढी आहे. त्या लोकांच्या वारंवार समस्या होत्या. त्या समस्येच्या संदर्भात माननीय तहसीलदार महोदया नीताताई लपडे यांच्याकडे आम्ही वारंवार अर्ज केले. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांकडे अर्ज केले. त्यानुसार माननीय तहसीलदार महोदयांनी आज 16 तारीख सोमवारी हा वरणगाव नगर परिषदेमध्ये तुम्ही कॅम्प घेण्यात यावा, याची दौंडी पूर्ण गावामध्ये देण्यात यावी, अशा प्रकारच्या लेखी सूचना इथे दिल्या आणि त्यानुसार हा कॅम्पचं आयोजन केलं. मात्र आता याच्यामध्ये असं त्यांनी आता पत्र पाठवलं नगरपालिकेला किंवा हा कॅम्प कॅन्सल करण्यात येत आहे. म्हणजे कॅम्प तुम्ही का कॅन्सल करताय? कोणत्या राजकीय दबावाच्या पोटी तुम्ही हा कॅम्प कॅन्सल करताय? अशा प्रकारचे प्रश्न मी मान्य तहसीलदार महोदयाने तिच्यात विचारले. त्यांनी कारण दुसरेच चांगले युद्ध चालू. आता युद्धाचा आणि कॅम्पचा काय संबंध येतो? युद्धजन्य परिस्थिती आहे. त्या युद्धजन्य परिस्थितीचा कॅम्पचा काय संबंध येतो? उलट लोकांना अन्नधान्य मिळाले पाहिजे ना. गरिबाच्या पोटात जाणारा अन्नधान्य जे गरिबाच्या पोटात जाणार आहे त्याला आळखती ज्यानं आणली असेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय त्या माध्यमात त्याच्यामध्ये राहणार नाही. त्याकरता या विषयाचा हा कोणाचा दबाव होता, कोणाच्या दबावापोटी तुम्ही हा कॅम्प रद्द केला याचा विचारण्यासाठी आता आम्ही सर्व लोकांना इथे आम्ही रिक्षानं तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन इथं जातोय. म्हणजे हा काय तुमचे पोरखेळ लावला, थट्टा लावली आहे? जनतेची थट्टा आहे काय गरीब लोकांची? आज मजुरी करायला जाता लोक मजुरी करून इथं थांबले घरी आणि तुम्ही ऐन टायमावर म्हणता कॅन्सल. कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही कॅन्सल केला त्याचं नाव जाहीर करा, मग पाहू आता आम्हाला काय करणार. हा सूर्यनाथ जत्रा तिच्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. वरणगावकरांच्या हिच्यामध्ये जो अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरोधात मी आता कायम त्या माध्यमातून पुऱ्या वरणगावकरांना घेऊन जाईल. आणि ही रेशनची सेवा वरणगावकरांना दिल्याशिवाय आम्ही कोणी स्वस्त बसणार नाहीये. आज सकाळपासून आमचे शहराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे सुनीलजी माळी आहे, कामगार नेते मिलिंद भाऊ मेळे आहे, विरोधी पक्षनेते नगरसेवक आदरणीय नानाभाऊ चौधरी आहे, आकाश निमकर आहे, शामराभाऊ धनगर आहे, तालुका उपाध्यक्ष अमृते साहेब आहे, त्यानंतर संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत फजलभाई आहे, अजमलभाई आहे, संपूर्ण कार्यकर्ते प्रकाश गव्हाळे, कुंदन माळी, मुन्ना माळी हे संपूर्ण मेहनत घेत आहे आणि आमच्या सर्व नागरिकांना इथे सहकार्य करत आहे. आमच्या नागरिकांना त्रास व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी कुठे पण काही पण त्या माध्यमात आम्ही करायला तयार आहे. आणि आता आता आम्ही तहसीलदार महोदयांना विचारणार आहे. हे प्रकरण आता लयच झालं, लयच अडथळे त्या माध्यमातून निर्माण करायला लागले आहे. अरे जनतेच्या इच्छा तर अडथळ्याने आणायला पाहिजे ना. जनता आहे जनता. कोणी केलं सर असं तुम्हाला काय वाटतंय? कोणी केलं नेमकं? कोण आहे याच्या मागं? आशेनं जो कोणी असेल त्याचं नाव त्या माध्यमातून उघडतीच्यात होईल. आणि मी तहसीलदार साहेबांच्या फोनची सुद्धा सीडीआर त्या माध्यमातून मागवणार आहे की तहसीलदारांना कोणाचा फोन आला म्हणजे जनतेच्या हिताचा निर्णय आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या जनतेला न्याय दिला पाहिजे. लोककल्याणकारी योजना जनतेच्या दारापर्यंत आल्या पाहिजे. शासन आपल्या दारी. हा कार्यक्रम जर इथे होणार होता आणि हा ऐन टायमावर तुम्ही कॅन्सल का केला? तहसीलदार मॅडमचं उत्तर ते दुसरं सांगत म्हटलं उत्तर मी म्हणजे काय आहे तुम्हाला कोण सांगितलं कॅन्सल आहे आम्हाला चांगल्या पद्धतीत माहिती आहे. पण त्याचा अधिकृत जे आहे ते आता आम्ही तहसीलदार महोदयांकडे इथे जातोय, त्यांना विचारणार आहे आणि आजच्याच या रेशन धारकांना या रेशन कार्ड धारकांना न्याय जर भेटत नाही तर हा लढा जो आहे तो लढा आम्ही त्या माध्यमातून थांबणार नाही. आम्ही कोणाच्या वाकल्यात शिरत नाही आणि तुम्ही बी कशाला आमच्या वाकल्यात शिरता काय? आमचं काही स्वतःचं धान्य मिळायला पाहिजे याच्यासाठी. अरे या लोकांना आला पेष्टा कशा करता?
कशा करता करून राहिले? अरे या लोकांचा आत्मा ज्या वेळेस कळकळतो ना त्याचा श्राप लागतो आणि हा श्राप लागणारच आहे, सत्यानाश होणारच आहे. जे ना या हिच्यामध्ये अडथळा आणण्यासाठी भाग पडला असेल आणि जे ना अडथळा आणला असेल त्याचा पुरं वाट लागल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही. तडतडाट आहे गरीब लोकांचा. पहा त्या महिला बिचारा किती हे करून राहिले आहे. म्हणजे असं जर कधी आम्ही काम करतोय तुम्ही कामही करू देता नाही आहे. हा काय प्रकार चालू आहे? या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ज्या लोककल्याणकारी योजना आहे, महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या ज्या लोककल्याणकारी जनहिताच्या योजना आहे त्या योजना आपण जनतेपर्यंत पोहोचवत आहे ना. कोण जाईन हो इथून त्या भुसावळला 20-40 किलोमीटरचा फेरा मारायला? किती त्रास होतो लोकांना याची आहे का कल्पना? काही कल्पना नाही आहे. आणि त्याकरता शासन आपल्या दारी योजना काढली आहे, तेच काम करतोय आम्ही कार्यकर्ते म्हणून. तेच कामं करून राहिले ना. दुसरं काय काही करतोय का? यांच्यातून कमिशन घेतोय? संपूर्ण नागरिकांना मोफत शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजे हा जे हेतू त्या माध्यमातून आहे. आणि आता लढा सुरू झालाय. जे होईल ते होईन. आता उद्या पोटाला मारताना